विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 जुलै. म्हणजे आज आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय? याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते रँक समजतात, त्याच्यानंतर कुठून डाउनलोड करायची आहे, त्याच्यानंतर जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपली काही मिस्टेक असेल, तर ती करेक्ट कशी करायची आहे किंवा ही मेरिट लिस्ट बनते कशी? यासारखे तुमचे जर प्रश्न असतील ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी असते? तर या पद्धतीने तुमचे रँक वगैरे तिथं येतात. आता पूर्ण पेज असतं, ज्या पद्धतीने आपला सीईटीचा फॉर्म असतो. आपण जो फॉर्म आपल्याला जे अॅक्नॉलेजमेंट लेटर मिळालंय, तर त्या पद्धतीनेच मेरिट लिस्ट असते आणि त्याच्या सगळ्यात खाली या पद्धतीने रँक असतात. आता या रँकमध्ये तुम्हाला काय-काय दिसतंय? तर पीसीएम स्टेट जनरल मेरिट नंबर, जो की आपल्याला सगळ्यात इम्पोर्टंट असतो, तो इथं तुम्हाला पाहायला मिळतो. आता हे पहा लास्ट इयर 79.98 पर्सेंटाइल वर तुमचा 65,181 एवढा रँक होता. किती जास्त रँक आहे पहा तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर पीसीएम युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, म्हणजे तुमची जी होम युनिव्हर्सिटी आहे ना, म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, शिवाजी युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यानंतर पुणे, नगर, नाशिक, पुणे युनिव्हर्सिटी आहे. मुंबईसाठी मुंबई युनिव्हर्सिटी आहे. होम युनिव्हर्सिटीमध्ये तुमचा कितवा नंबर आहे? तर तो रँक इथं दिसतो. त्याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा कितवा नंबर आहे? आता ह्या स्टुडंटची NT2 कॅटेगरी आहे. मग कॅटेगरीमध्ये कितवा नंबर आहे? बरं. त्याच्यानंतर कॅटेगरी प्लस होम युनिव्हर्सिटी असं मिळून म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये NT2 कॅटेगरीमध्ये तुमच्यापेक्षा पुढे किती मुलं आहेत? तर तो रँक तुम्हाला इथं समजतो. त्याच्यानंतरनं लेडीज स्टेट. आता जर मुलगी कॅन्डिडेट असेल, तर लेडीज स्टेटचा नंबर पण वेगळा असणार आहे. ओके. हा जनरल मेरिट नंबर आहे. आणि हा कुणासाठी आहे? लेडीजचा आहे. त्याच्यानंतरनं लेडीजचा युनिव्हर्सिटी रँक पण येतो. तो सुद्धा इथं असतो. त्याच्यानंतरनं आपण जर पाहिलं तर पीसीएम लेडीज जनरल मेरिट नंबर तो देखील येतो. त्याच्यानंतरनं आपण जर पाहिलं तर पीसीएम लेडीज युनिव्हर्सिटी कॅटेगरी नंबर तो देखील इथं येतो. आणि जर तुम्ही जेई थ्रू अप्लाय केलं असेल, जेई पण असेल, सीईटी दिली असेल आणि जेई पण दिली असेल, तर जेईचा सुद्धा तुमचा रँक इथं येतो. जेईच्या स्कोअर कार्डवर तुमचा जो रँक दाखवतो ना, तो वेगळा असतो प्रत्येकी. बरोबर. हा रँक कशाने बनतो? तर ज्या मुलांनी जेईई थ्रू ॲडमिशन त्यांना घ्यायचंय, तरी सीईटीच्या पोर्टलवर अप्लाय केलेलं आहे जेईई थ्रू, तर त्यांचा हा रँक इथं असतो. बरोबर आहे. म्हणजे 79.98 याला प्लस ओके. इथं यांनी जेईई काय दिली नव्हती, त्याच्यामुळे हा यांचा पीसीएमचाच नंबर आहे. म्हणजे या पद्धतीने एकंदरीत तुमचे रँक्स असतात. आता हे खूप कन्फ्युजिंग जाईल प्रत्येक रँक तुमच्यासाठी समजून घेणं. पण महत्त्वाचा कोणता रँक आहे? पीसीएम स्टेट जनरल मेरिट नंबर हाच तुमचा रँक महत्त्वाचा आहे किंवा कॉलेज लिस्ट वगैरे ज्या काही गोष्टी आपल्याला बनवायच्यात, त्या या रँकनुसार बनवायच्यात. बरं, आता हा रँक किती येईल तुमचा? हा रँक तुमचा किती येईल? तर पहा, आता एक चार्ट प्रिपेअर केलेला आहे. हा जो डाटा आहे हा 2025 चा आहे. हा जो डाटा इथं दिलाय हा 2024 चा आहे आणि हा एक्स्पेक्टेड आहे की किती रँक जाऊ शकतो. तर आता व्यवस्थित पहा. 2024 मध्ये 99.03 या पर्सेंटाईलला 2726 एवढा रँक यायचा. तोच 2025 ला वाढला 3000 पर्यंत आला. आणि तोच रँक 2026 ला वाढू शकतो कारण 2 अटेम्प्ट आहेत आणि मुलं सुद्धा वाढलीत. एक 4000 पर्यंत किंवा नियर अबाउट 3800 3700 पर्यंत तो रँक जाऊ शकतो. त्याचऐवजी आता इकडे जर आपण पाहिलं तर एक खूप शॉकिंग आहे. 90 पर्सेंटाइल 90 पर्सेंटाइल दिसायला नंबर मोठा वाटतोय. 100 पैकी 90 पर्सेंटाइल खूप जास्त वाटतंय. पण 2024 साली 29,000 रँक यायचा. 2025 साली तोच म्हणजे लास्ट इयर 32,000 एवढा रँक आलाय. 2026 साली तोच रँक जाणार आहे 35,000 एवढा म्हणजे रँक वाढणार आहे. रँक वाढला तर कॉलेजचे कट ऑफ ऑब्व्हियसली वाढणार. मग त्यासाठी आपली जी लिस्ट असेल ती परफेक्ट पाहिजे. मग त्यासाठीच आपल्या ह्या 2 काउन्सिलिंगच्या बॅचेस आहेत. हे 2 इथं नंबर आहेत. एनी टाइम तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता आणि आपल्या बॅचेस विषयी माहिती घेऊ शकता किंवा WhatsAppला सुद्धा मेसेज करू शकता. पण याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करणार आहेत. त्याच्यामुळे बिनधास्त तुम्ही कॉल करा आणि माहिती नक्की घ्या. बरं. आता तुम्हाला समजलं की मेरिट लिस्ट कशी असते, कशा पद्धतीने येणार आहे. आता ही कधी येणार आहे? तर तुम्हाला सांगतो लास्ट इयर एक संध्याकाळच्या वेळेस ही मेरिट लिस्ट आली होती. संध्याकाळच्या वेळेस. तर असा स्पेसिफिक काही टायमिंग देत नाही आपल्याला सीईटीला. तरी पण आपण कन्सिडर करून चालू आहे की संध्याकाळी एक 7-8 वाजेपर्यंत आपली मेरिट लिस्ट येईल. काळजी करायची नाही. मेरिट लिस्ट पूर्ण आपल्या ॲडमिशन प्रोसेसपर्यंत ओपन होते. म्हणजे लगेच चेक करायचं अशी काळजी करायची नाही. हे काय ॲन्सर की सारखं नाही की फक्त 3 दिवस ओपन. पूर्ण आपल्या याच्यापर्यंत ती ओपन असते. बरं, आता मेरिट लिस्ट कशी आली? ते मेरिट लिस्ट कुठं येणार आहे? ते पण तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय करायचंय? डायरेक्ट सीईटीच्या वेबसाईटला जायचंय. महासीईटीचं सर्च केलं Googleला. सीईटीच्या वेबसाईटला तुम्ही आले. बरोबर? सीईटीची वेबसाईट अशा पद्धतीने आहे. इथं जायचंय तुम्हाला कशामध्ये?
कॅपमध्ये. कॅपमध्ये गेले आता इथं नोटीस वगैरे तर येईलच, पण कॅपमध्ये जायचंय. आता 2026-27 या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय 2026-27 मग तिथून पुढे प्रोसेस करायची. पण सध्या मेरिट लिस्ट आलेली नाहीये. त्याच्यामुळे मी काय करतो 2025-26 लास्ट इयरचाच डाटा तुम्हाला दाखवतो. इथं गेलोय. बीई बीटेकमध्ये जायचंय. बीई बीटेकमध्ये गेल्याच्या नंतर ना आपली या पद्धतीने वेबसाईट आहे या वर्षीची. फक्त मग तुम्हाला काय करायचंय, या साइटच्या टॅबवर जायचंय. तर इथं काय दिसतंय? चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस. ओके. तर यासारखा टॅब तुम्हाला इथे येईल. चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस केलं. या पद्धतीचे तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे मिळतील आणि तुमच्या याच्यावर ओके, अॅक्नॉलेजमेंट लेटरवर जो ई-एन-आय-डी आहे, ॲप्लिकेशन आयडी, तर तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ई-एन-25 हा ऑलरेडी फिल करून आलाय. यावर्षी काय येणार? तर ई-एन-26 असा ऑलरेडी फिल होऊन येणार आणि त्या पद्धतीने एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती सिलेक्ट करायची आहे आणि सबमिट म्हटले का तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट ही ओपन होणार आहे. या पद्धतीने चेक करू शकता. बरं, आता ही झाली एका कॅन्डिडेटची चेक करायची. बरं, तुम्हाला जर दुसरे कॅन्डिडेट पाहिजे असतील, तर काय करायचं? होममध्ये यायचं. होममध्ये इथं तुम्हाला पाहायला मिळेल फायनल मेरिट लिस्ट आणि इथं पहा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 2025-26 महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट क्लिक केलं तर ही पूर्ण जेवढ्या मुलांनी सीईटी साठी अप्लाय केलंय कॅप रजिस्ट्रेशन केलंय ज्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित व्हेरीफाय झाले तर त्या पूर्ण मुलांच्या नावांची ओके याच्यामध्ये काय काय दिलंय तर तुमचा इथं मेरिट नंबर दिलाय त्याच्यानंतर काय काय दिलंय तर जे काय समजा तुमची एक्झाम असेल तिचं नाव दिलंय इथं त्याच्यानंतर पर्सेंटाइल दिलंय मॅथ्सचं पर्सेंटाइल सगळ्या गोष्टी 10वीचे मार्क्स वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आणि स्पेशली आता या वर्षी लास्ट इयर तरी ठीक आहे थोडासा आवाज आपला दाबण्यात आला की बऱ्याचशा मुलांना इथं मॅथ्स वगैरे मध्ये कमी मार्क्स होते 10वीला किंवा 12वीला कमी मार्क्स होते तरी सीईटीत 100% होते पण या वर्षी जर तो प्रकार झाला तर आपण शांत बसणार नाही त्यासाठी तुमची साथ पाहिजे तुमचं प्रेम आपल्याला पाहिजे बरोबर या पद्धतीने ही लिस्ट असते त्याच्यात महाराष्ट्रामधील पूर्ण कॅन्डिडेट्स आहेत एक नंबर पासनं तर जेवढ्या लास्टच्या मुलांनी अप्लाय केलंय तिथपर्यंत सगळे असणारे तुमचं नाव देखील याच्यामध्ये असणार आहे तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे चेक करायचे आहेत बरं आता एक प्रश्न पेंडिंग राहिला की मेरिट लिस्ट बनते कशी तर तुम्हाला सांगतो मेरिट लिस्ट कशी बनते तर हा जे आहे हा जो स्नॅप घेतलाय मी इथं तर हा इन्फॉर्मेशन ब्राउचर मधनं घेतलाय काय असाइनमेंट ऑफ मेरिट नंबर द इलिजिबल कॅन्डिडेट हु हॅव सबमिटेड application form on or before the last specific date for submission of application form for admission through CAP shall be assigned a merit number म्हणजे काय ज्या मुलांनी अप्लाय केले ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होऊन आलेत एक्नॉलेजमेंट लेटर डाउनलोड झालंय तर त्यांचा आणि त्यांचाच फक्त मेरिट नंबर येणार मग तो कशाच्या द मेरिट लिस्ट शॉल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ सीईटी स्कोर कशावर तर तुमचा जो सीईटीचा स्कोर आहे ऑर ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑप्टेन ॲट अ क्वालिफाईड एक्झामिनेशन ऑर ऑन एनी अदर क्रायटेरिया ॲज स्पेसिफाईड इन द सब्जेक्ट रूल 3 ऑन द बेसिस म्हणजे थोडक्यात काय तर तुमचा सीईटीचा स्कोर जो आहे तर त्याच्यावर तुमचा मेरिट नंबर हा येणार आहे बरोबर पण त्याच्यामध्ये पण आता दोन किंवा दोनपेक्षा अधिक मुलांचा सीईटीचा स्कोर सारखा असू शकतो बरोबर पर्सेंटाइल ऑब्व्हियसली सारखा असू शकतं मग त्यावेळेस काय केलं जातं तर तुमचा मॅथ्सचा कोर्स चेक केला जातो तुमचा फिजिक्सचा तुमचा केमिस्ट्रीचा बरं हेही सारखं असेल तर तुमचा 12वीचा मॅथ्सचा चेक केला जातो 12वीचा केमिस्ट्री 12वीचा फिजिक्स आणि या पद्धतीने तुम्हाला युनिक नंबर असाइन केला जातो म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं पर्सेंटाइल सेम असू शकतं सीईटी मधले मार्क्स सेम असू शकतात पण मेरिट नंबर हा सगळ्यांचा युनिक असतो मग आता काय करूयात आपण मेरिट नंबर येण्याची वाट पाहूया आणि ज्यावेळेस मेरिट लिस्ट येईल तर त्यावेळेस नक्की मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सूचित करणार आहे ऑल द बेस्ट